तर लास्ट टाईम माझं विमान मिस झालं. त्याच्यानंतर मी विचार केला की आता दुसरी फ्लाईट मला 10 तारखेची होती. पण आणखीन थोडा विचार केल्याच्यानंतर मी इकडे तिकडे सैरावैरा पाहिलं आणि नंतर मला लक्षात आलं एक इथिओपिया एअरवेज आहे, तर मी ती बुक केली. हाय, गुड इव्हनिंग फ्रेंड्स. मी सध्या नैरोबी केनियामध्ये आहे आणि या ठिकाणी आपल्याला काही आफ्रिकन ओरिजिनचे आपले मित्र मिळालेले आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया आणि आपण पहिला सुरुवात करूया. Hi everyone, my name is Esther. I'm from Nigeria. I come to, I was actually with some Mauritius, but something happened. Now I'm in Nairobi and I met these people. Me, I'm Cyril. I'm from Cameroon. I'm traveling to my country. I'm coming from Addis Ababa. I'm transit to Nairobi. I'm meeting my brother to India. Yes, thank you. And you, brother? My name is Sisi. I come from Cameroon. Now I come from Addis Ababa. I want to go my country, Cameroon. He's very a good footballer. I play football. Very good. So, Indian people, please share him, like and share for football lovers. Yes, sir. Hello, my name is Titi. I come from Addis Ababa and Nairobi. I'm going to my country, Cameroon. I'm good footballer. I'm playing defender. You also footballer? Yeah. Yeah, so one big cheer for foot. राम राम मंडळी. आत्ता रात्रीची इकडे 11 वाजायला 10 मिनटं बाकी आहेत आणि आपली जी फ्लाईट आहे ती तिकीटवर तरी ऑनबोर्ड दाखवायला लागले आपल्याला 4 वाजताची. खरं इथं तुम्हाला गंमत दाखवतो, खूप जास्त फरक येतोय. इकडे जी तुम्हाला इथिओपिया एअरलाईन्स दिसते आहे शेवटून 5वी बघा, AT309 ही 5 वाजताची दाखवते आहे अदिस अबाबा G13वरून. ठीक आहे, 3 तास अगोदर त्यांचं चालू होईल जे काय आहे बोर्डिंगसाठी. आपण त्याच्यासाठी प्रोसीड करूया. आत्ता 11 तर वाजता आहेत पण काही प्रॉब्लेम नाही. 3 तासामध्ये म्हणजे जवळपास 2 वाजेपर्यंत चालू होईल. तोपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागेल. आणि त्यांनी जो गेट नंबर सांगितला होता गेट नंबर 13 असा आहे. ड्युटी फ्रीमध्ये बघून झालेलं आहे. परत इव्हनिंग मील वगैरे आपण इथे घेतलेलं आहे. आणखीन सांगण्याची गोष्ट म्हणजे मगाशी मी तुम्हाला जसं बोललो की केनिया एअरवेजने आपल्याला त्याच्यात काही कॉम्पन्सेट करून दिलेलं नाही. आपण स्वतःहून दुसरी फ्लाईट बुक केलेली आहे आणि त्याच्याबद्दल आपण केनिया एअरवेजला बाय बाय बोललेलं आहे. टाटा बाय बाय, तुमची गरज नाही आम्हाला, आम्ही दुसरी एअरलाईन्स बुक करू. असा पूर्ण हा नजारा आहे. इथं पण लोक कशी आपल्या एस टी स्टँडवर कसे बसलेले असतात तसे बसलेले आहेत आणि काही लोकांनी आपलं तिथं बिछाना घालून आपल्या पोरासनी झोपायला व्हायला लागलं बघा. म्हणजे चला आता बघता बघता सकाळचे 4 वाजल्यात ती आणि ह्यांनी आता आपले विमानाची गेट पूर्ण उघडी केलं. आणि त्याच्यानंतर कसं झालं, आता इकडं तुम्ही रुमाल टाकायच्या आधी आपल्याला तसं पण या विमानाची काही विंडो सीट मिळालेली नाही आहे. तर मग बघूया आता. हे बघा इथं पुढं ड्रायव्हरची सीट आहे. तर ड्रायव्हर आणि कंडक्टर सध्या काहीतरी गप्पा मारायला लागत. मी म्हटलं जरा आतमध्ये जाऊन बघूया. तोपर्यंत आतमध्ये गेल्याच्या नंतर बघा ही भली गर्दी, सगळे नुसते अशी मध्येच थांबल्या. ती कोण आतमध्ये जायला मागा ना बाहेर यायला मागा ना. मी म्हटलं माझी तरी मला जागेवर जाऊ दे म्हटलं. तर मग थोड्या वेळानं सगळी बसाबशी झाली बघा असं. तर बसाबशी झाली. त्याच्यानंतर आता उतरायचा टाईम आला. मी म्हटलं उतरतो आधी सगळ्यांच्या आधी दुसरा आणि माझं उडाय नको बाबा. लास्ट टाईम तर तसं पण आपलं प्लेन उडलं आहे हे आणि उडलं म्हणजे काय करायचं. ही इथिओपिया एअरलाईन्स बघा. हिला म्हटलं बाई बरं झालं तू एकदम टायमवर घेऊन आल्यास, धन्यवाद तुझं. नमस्कार. स्टँडला कंप्लेंट करण्यासाठी कोल्हापूर इचलकरंजी बस का सोडणं झाल्याचं म्हणून. ते काय कोणाचं ऐकून घेणं झालं. ती म्हणायला लागलं एक्स्ट्रा बससाठी आमच्याकडे बस नाही आहे आणि दुसऱ्या बशी आले त्या ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या आहेत. कुठं थोडं पूर्ण खंड तेवढं जास्त प्रगत नाही आहे पण तरी पण हे लोक हे अशा ठिकाणी आपलं फ्लाईट्स कुठे लागतात हे पाहायला मिळतं. चला मित्रांनो, आपण फ्रेश होऊन पुन्हा आता चाललेलो आहोत आपल्या मेन डेस्टिनेशन फ्लाईटसाठी. आपण निघालेलो आहोत आता अदिस अबाबा एअरपोर्टवरून आपण चाललेलो आहोत आता
फ्रीटाऊनसाठी डायरेक्ट फ्लाईट आहे आपल्याला इथून. शकताय हा जो वेटिंग एरिया आहे B1 to B7 पर्यंतचा आणि आपला इथे गेट आहे B2. बऱ्याचशा ठिकाणी लॅडर्स असतात पण मला पहिल्यांदा लॅडर शिवाय म्हणजे असं बसमधून. मित्रांनो आता आपण बसमध्ये बसलेलो आहोत. ही बस आपल्याला घेऊन जाईल आपल्या फ्लाईटच्या दिशेने. तिथून आपल्याला त्या प्लेनमध्ये आपण जाणार आहोत. यापूर्वी मी जेव्हा पण गेलेलो आहे आपल्या मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवरून, तो डायरेक्ट प्लॅटफॉर्म असतो त्यांचा, एक रॅम असतो, तो डायरेक्ट ट्रेनमध्ये जातो. तसं म्हणजे मला लास्ट व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. त्यांचे पंखे बघा किती मोठा पंखा आहे. मला माझा बोर्डिंग पास वर घ्यावा लागेल बोर्ड करण्यासाठी. चला हे जरा मोठा बोईंग आहे आणि तुम्ही पाहू शकता 3 अशा सीट्स आहेत. आपला नंबर आहे 35D. तिथे नंबर लिहिलेले असतात. आपल्या एस टीमध्ये कसं असतं तसंच नंबर इथं पण लिहिलेले असतात. आता 35 आपल्याला खूप मागे भेटणार आहे बहुतेक. एक्सक्यूज मी. D असल्यामुळे आपल्याला विंडो सीट तर नाहीच आहे. ही आयल साईड आहे. 2 प्रकार असतात, विंडो सीट आणि आयल साईड. आयल साईड म्हणजे मधला भाग आणि विंडोमध्ये हे आहे. D हे आहे आपण 35D आयल साईड. तर मित्रांनो आपण आपली फ्लाईट बोर्ड केलेली आहे. 2 वेळा आपल्याला थोडे छोटे बोईंग्स होते 3 सीटवाले. आता थोडं मोठं आहे, थोडं म्हणजे थोडंसं मोठं आहे, याच्यापेक्षाही मोठं बोईंग असतं. तुम्ही पाहू शकता इथे स्क्रीन आहे, याच्यावर आपण इंग्लिश क्लिक करूया आधी, कारण बाकीच्या लँग्वेज आपल्याला कळणार नाहीत आणि आपला तो भाग पण नाही. कारण यांना आपली कोल्हापुरी कळत नाही, आपल्याला काय ह्यांची लँग्वेज कळायला पाहिजे असा पण विषय आहे की नाही. तर असं खूप सारे मूवीज वगैरे किंवा काही आपण बघायचं आहे ते बघू शकतो. ऑडिओज वगैरे या ठिकाणी हेडफोन्स ठेवलेले आहेत. ठीक आहे हे. आणि इकडे पहा तुम्हाला कंट्रोल पॅनल दाखवतो. हा कंट्रोल पॅनल तुम्ही इथूनही कंट्रोल करू शकतो जर तुम्हाला तिथे टच करायचं नसेल तर. ते वर खाली होते बघा, इथून कंट्रोल करतोय. फेवरेट्समध्ये जाऊन जर हा आपला पाहायचा आहे तो पाहू शकतो. ते पहा हे कंट्रोल पॅनल आहे. तिथे लाईट तुम्ही बोलवायचं असेल तर ती लाईट ती लाईट आहे, फक्त माझी ती लाईट इथे पडेल जेणेकरून मला काही रिडिंग वगैरे करायचं असेल त्यावेळेस लाईट बंद असेल. तिथं फ्लाईट अटेंडन्स आहे, तिथे मी चॅनल मागे पुढे करू शकतो, त्या वॉल्यूम कमी जास्त करू शकतो, पण ॲक्च्युअली वर करू शकतो. आणि इथे मला सीट बेल्ट लावायची नोटिफिकेशन आहे, तिथे सीट बेल्ट काढू शकता की नोटिफिकेशन. आणि जर मला काही असिस्टन्स हवं असेल तर मला ठीक आहे. ही स्क्रीन आहे, हे टच पण आहे आणि हे पण आहे, म्हणजे तुम्ही दोन्ही करू शकता. इथून कंट्रोल करू शकता. अदरवाईज तुम्ही आला नाही इथं मिसळपाव आलं म्हणजे आपला विषय हार्ड आहे असा विषय आहे. तर म्हणजे सीट जी आहे ती रिक्लाईन करू शकतो. म्हणजे ही अशी रिक्लाईन झाली, मी मागे सरकलो म्हणजे मी खूप आरामात बसलो. आता हे रिक्लाईन एवढीच होते, याच्यापेक्षा जास्त होत नाही. म्हणून प्लेनमध्ये जास्त कनेक्टेड फ्लाईट्स घेतलेल्या परवडतात तसंच आपल्या कंटाळाही येत नाही एका ठिकाणी बसून. आणि तुम्ही थोडंसं एअरपोर्टला उतरून तुम्ही इकडे तिकडे हे करू शकता असं आहे. सँडविच दिलेला आहे.
त्याच्यासाठी सुद्धा इथे सुविधा आहे की असं करू शकतो. तुमचे लेझर बिझर अडकवू शकता आणि ते नमस्कार मित्रांनो, आपण आता सध्या एका ठिकाणी म्हणजे प्लेन आपलं स्टॉप झालेलं आहे आणि जसं मी तुम्हाला बोललो मी विंडो सीटचा काहीतरी जुगाड करेन, कारण तुम्हाला दाखवायचं आहे प्लेनचं टेक ऑफ आणि लँडिंग कशा प्रकारे आहे. आपलं प्लेन जे आहे या ठिकाणी थांबलेलं आहे. आपण मला हे कमेंटमध्ये करून सांगा की हा कोणतं सिटी आहे. ठीक आहे, आपल्याला आणखीन जायचं बाकी आहे या ठिकाणी. आपला जो डेस्टिनेशन आहे ते आहे हे सिएरा लिओन. म्हणजे सिटीचं नाव इथं दिसतंच आहे. प्रोनाऊन्सिएशन काय होईल हे मला व्हॉइस मेसेजमध्ये पाठवा आपण. म्हणजे आपण मुंबईपासून या ठिकाणी ते ॲक्च्युली रिफ्युलिंग जमिनी पण होत आहे, ते इथून दिसत नाही आहे. आता ते रिफ्युलिंग झालेलं आहे. 2 माणसं त्या लिफ्टमधून वर जाऊन ते डिस्कनेक्ट करत आहे. मित्रांनो, पुढचा व्हिडिओ लवकरच येईल. तोपर्यंत आपण या शहराचं नाव मला व्हॉइस मेसेजने पाठवा. धन्यवाद.